मला पण नव्हतं माहिती एक प्रमोशन रील शूट करायला एवढी मेहनत लागते आणि मी एवढे अचानक पिशवीभर कपडे का घेतले ना ते पण तुम्हाला सांगतो. तर राम राम मंडळी, मी तुमचा मास्तर आणि आपण घेतले चॅलेंज 80 दिवसात 5000 फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. मी अजून फॉलो नसेल केलं तर लवकर फॉलो करून द्या. मस्त पैकी सकाळी उठून आंघोळ वगैरे करून बाहेर निघलो तर बघितलं तर चप्पल सगळी माझरीने फाडून टाकली होती. हिच्या डोक्यातच काहीतरी घालूशी वाटलं तर हातात चावी होती तीच फेकून मारली आणि मारताना पण अशी मारली जी की तिला लागणार नाही. बिकॉज आय लव्ह. मग डायरेक्ट आपल्या शाईनचा काटका टाकून आणि टॉप टू बॉटम आवरून आपण चाललो होतो कॉलेजला, कारण आपल्याला तिथे जाऊन करायचा होता मेंटर. कारण ना आपले संत न्यूटन म्हणून गेलेत गोष्टी तशाच राहतात जोवर ते कोणी बदलत नाही आणि आपण ते बदलायचा ठेकाच घेतलेला आहे. मग आपण गेलो आपल्या परम मित्राच्या दुकानावर म्हणजे गौरव शेठच्या दुकानावर आणि तिथे जाऊन अशी येडेचाळे करत होता जे तुम्हाला मी दाखवू नाही शकत. नंतर गप्पा मारता मारता तो मला म्हणला की आम्ही लय मोठा स्टॉक आणलाय, त्या स्टॉक वरती मला ऑफर लावायची आणि त्या ऑफरची रील कशी बनवावं ना ते मला समजत नाही. त्याला म्हणलं अरे टेन्शन काय कुल येत आहे भाई, आपण नाही इथं घरी गेलो घरचं मिक्सर नीट करायला शितू दादाकडे कुणाला भाईकडे नेलं. ते दोघं मिक्सर कसले म्हणले अरे मिक्सर तर चालू याला काहीच नाही झालं. घरच्यांना बोलवलं तर घरचे म्हणे नाही खराब आहे. आता बळच त्याला काहीतरी हवा बिवा मारून घरी आणलं, घरच्यांना झालं नाही. वरून घरी आल्यावर त्यांच्याकडून 150 रुपये घेतले आणि म्हणलं बाकीचे मी घालतो जाऊ दे. मग मी तिथून गेलो डायरेक्टली MJ हाऊसला, कारण आपल्याला ती रील शूट करायची होती. तिथे गेलो तर गौरव अजून दुकानात आवडत होते. आणला अरे आत्ता कस्टमर येऊन गेलं, लय कपडे बाहेर काढले. गौरव स्वतः फोटोग्राफर असल्यामुळे ना आपल्याला रील मधलं काहीच कळत नसल्यामुळे तोच आपल्याला सगळं सांगत होता तसं आपण करत. फक्त स्क्रिप्ट लिहायचं काम आपल्याकडे होतं. मास्टर स्क्रिप्ट कशी हटके लिहितो ना हे तुम्हाला सगळ्यांना माहितच. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ना ते कमेंट मध्ये नक्की सांगा ना. आपल्याला फॉलो करून द्या आणि तुमच्या मित्रांशी हा ब्लॉग शेअर करा.